सर्वप्रथम मी अमित भैयांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की अतिशय सुरेख आणि चांगली ही बैठक या ठिकाणी लातूरमध्ये आज बऱ्याच दिवसानंतर योग आला की लातूरला समस्त काँग्रेस जनांची मराठवाड्यातील एकत्र येण्याचा योग हा या निमित्ताने आज घडून आलेला आहे। ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या बैठकीची चर्चा सुरू होती, मी अध्यक्षांना रमेशजींना विनंती केली की मराठवाड्यातील किंवा किंबहुना महाराष्ट्रातील सुद्धा ज्या ज्या भागात आपण जाऊ शकलेलो नाही, किंबहुना आपलं जाणं कमी आहे, त्या जिल्ह्यात आपण गेलं पाहिजे। त्या ठिकाणी संपूर्ण त्या भागातले लोक एका ठिकाणी आली पाहिजेत आणि त्या माध्यमातून संवाद साधता आला पाहिजे, त्यांचं म्हणणं ऐकून घेता आलं पाहिजे। आणि त्या अनुषंगाने आज या लातूरमध्ये, ज्या लातूरमध्ये अनेक वर्ष आम्ही आलो, सन्मान्य विलासराव देशमुख साहेब असतील, शिवराज पाटील साहेब असतील, निलंगेकर साहेब असतील, हा सगळा विकासाचा कालपर्व आपण सर्वांनी अनुभवला पाहिला। त्या लातूरमध्ये आम्हा या सर्व ज्येष्ठ नेत्यांची उणीव आम्हा सर्वांना निश्चित भासते। सगळे जुने दिवस आजही आमच्या डोळ्यासमोर आहेत आणि ईश्वर कृपेने त्यांच्यानंतर शिवराज पाटील साहेबांच्या आशीर्वादाने आम्हा सर्वांना मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रात करायचंच आहे, पण मराठवाड्यात सुद्धा सगळी जी जुनी एकंदरीत ताकद जी आपण निर्माण केली, याच्यापुढे द्विगुणित करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे। म्हणून आज लातूरच्या या बैठकीला निश्चितच एक वेगळं महत्त्व आहे असं मी म्हणलं तर चुकीचं ठरून आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सर्वांशी जिल्हानिहाय चर्चा झाली। आपल्या सर्वांचं मनोगत या ठिकाणी ऐकण्याचा निश्चित प्रयत्न झाला। प्रभारी ते चाणक्य आहेत, मी चाणक्य म्हणेन त्यांना, ते महाराष्ट्र ओळखतात आणि संघटनेमधले राहतेल्या माणसाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची काय मानसिकता आहे, संघटना खरी किती चालते आहे, संघटनामध्ये येणारे पदाधिकारी खरेच पदाधिकारी म्हणून काम करतायत का। मी पाहतो एक एक ब्लॉक अध्यक्षाला विचारत होते की ब्लॉक अध्यक्ष किती आलेत, NSYचे अध्यक्ष आलेत का, अमुक आलेत का, तमुक आलेत का, ही सगळी माहिती बारकाईने ते घेत होते। ते मराठवाड्यात अगोदर आलेत। मला आठवतं आहे आपल्या त्यावेळेस इंदिराजींच्या नावावर ज्योत आपण काढली होती, राजीवजींची ज्योत यात्रा आपण नंतर ते गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्याच्या स्मरणार्थ ज्योतीचा कार्यक्रम त्याने आपण मशाल घेऊन निघालो होतो। आणि रमेशजी त्यावेळेस अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून मी त्यांच्याबरोबर पाहिलेलं आहे, राहिलेलं आहे, काम केलेलं आहे। आणि त्यामुळे संघटनेमध्ये असलेला माणूस अनेक वेळा मला वाटतं 7 का 8 टर्म आमदार म्हणून काम केलं, खासदार म्हणून काम केलं आणि त्यांच्या सगळ्या या अनुभवाची शिदोरी घेऊन ते आज महाराष्ट्राचा महत्त्वाचा चार्ज ते आज त्यांच्याकडे आहे। लोकांना वाटलं बा दक्षिणेतला माणूस आहे, हिंदी समजतं की नाही, बोलता येतं की नाही, पण आपण पाहाल त्यांना ते हिंदी समजतात आणि मराठीसुद्धा कळतं आणि बोलता येतं हिंदी त्यांना। त्यामुळे बोलताना सांभाळून बोला, मागे त्यांना कळतं तुम्ही काय बोलताय ते। त्यामुळे आपण पाहायला नाही, याच्या अगोदर आपले प्रभारी होते, बऱ्याच लोकांना भाषेचा प्रश्न होता, परंतु त्यांना हिंदी चांगली बोलता येते, अति शुद्ध हिंदी ते बोलतात, हे आम्ही सर्वांनी अनुभवले, अनेक वर्ष पाहतोय त्यांना मी, आणि मराठीसुद्धा समजतं त्यांना की तुम्ही नेमकं काय बोलताय। एक चांगली जमेची बाजू आहे, कारण की कार्यकर्त्यांच्या भावना, प्रत्येकजण या ठिकाणी आपली भूमिका मांडत असताना त्यांच्या भावना काय आहेत, काय प्रश्न आहेत, विभागातल्या काय समस्या आहेत, निवडणुकीची काय परिस्थिती आहे, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये त्यांचा अनुभव हा देशभरावरचा अनुभव त्यांचा आहे, संघटनेचा अनुभव आहे, निश्चित आम्हाला उपयुक्त ठरणार आहे, याबद्दल मला मात्र शंका नाही। मित्र, आज आपण महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रयोग केला। 2.5 वर्ष सरकार महाराष्ट्रामध्ये आपलं राहिलं। आज आपण विरोधी पक्षात पुन्हा बसलेलो आहोत, सरकार आपलं राहिलं नाही, आमदार काही गेले आणि त्यामुळे सरकार पडलं। परंतु आज जी चर्चा आपण या ठिकाणी करत आहोत, मला आनंद आहे की अनेक ठिकाणी मला माहिती आहे काय काय जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे, जागा आपल्याकडे राहिली पाहिजे, या मागच्या भावना मी समजू शकतो। मी अनेकांना विचारलं उमेदवार कोण, तुम्ही सांगाल तो, पण असं होत नसतं। उमेदवार आपल्याकडे कोण तयार आहे हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे, परंतु त्यातल्या त्यात महत्त्वाची ही बाजू आहे की प्रत्येकाला वाटतं की आपल्या जिल्ह्यातला खासदार आपल्या पक्षाचा असला पाहिजे, आमदार असल्या आपल्या पक्षाचा असला पाहिजे,
आणि त्याला जाणीव आहे की 5-5, 10-10 वर्ष ज्यावेळेस आमदार खासदार राहत नाही त्यावेळेस त्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती काय निर्माण होते की काही जिल्ह्यामध्ये काहीच नाही आहे, तिथल्या लोकांना विचार सांगू शकतील की काय अवस्था त्या जिल्ह्यामधली आहे. फार आर्थिक कुचंबना, विकासाची कामं, अपेक्षा, लोकांच्या डेव्हलपमेंट संदर्भातल्या असलेल्या अपेक्षा, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, ह्या सगळ्या जुळून आणायच्या असतील तर तिथला आमदार खासदार आपला असला पाहिजे, ही भावना त्याच्या मागची आहे. म्हणून लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं की आपल्या जागा आपल्याला घ्या. काही चुकीचं नाही आहे, मी तर म्हणेन काही चुकीचं नाही आहे. पण आज हा निर्णय घेत असताना तुम्हाला आम्हाला हे ठरवावं लागणार आहे की महाविकास आघाडीचं गठबंधन आपण महाराष्ट्रात का करत आहोत. काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये आम्ही चर्चा करता राहुलजींनी एक स्पष्ट भूमिका घेतली. राहुल गांधी म्हणाले की काही ठिकाणी आपल्याकडे 35% मतं आहेत, 38% मतं आहेत, भाजपला 45% मतं आहेत, 50% मतं आहेत. हा जो गॅप आहे आपल्या त्यांच्यामधला, हा जर गॅप जर भरून काढायचा असेल तर जी विखुरलेली मतं आहेत, जी विभाजनामुळे मतं इकडे चाललेली आहेत, ती मतं जर गोळा केली तर निश्चित आपला उमेदवार नक्की निवडून येऊ शकतो. ही भूमिका राहुल गांधींनी आपल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या मीटिंगमध्ये व्यक्त केली. तेलंगणामध्ये झाल्या निवडणुकीत तीच भूमिका घेतली. तेलंगणामध्ये काँग्रेस येणारच नाही अशा प्रकारची पहिल्यापासून वाचा आपल्याला लागूनच आहे. हैदराबाद काय लांब आहे का आपल्याला, सगळ्या मराठवाड्यात लागूनच आहे, रोजचे संबंध आहेत मराठवाड्याचे. पण त्यावेळेस KCR पुन्हा निवडून येणार आणि KCR हैदराबाद सोडून मराठवाड्यात घुसले होते. इकडे लातूरला आले, नांदेडला आले, आमच्याकडे औरंगाबादपर्यंत गेले, सगळीकडे जाऊन आले. त्याची अँबॅसेडर कार जोरात होती सुरुवातीला, आपले पण तिथे गेले होते काहीतरी गुलाबी घालून रसगळ्यामध्ये. परंतु लोकांनी झटका दिला आणि आपण पाहिलं की तेलंगणामध्ये सुद्धा KCRला घरी बसून त्या ठिकाणी सत्ता आपण आणू शकलो. यासाठी आणू शकलो की ज्या काही इतर पक्ष होते त्यांना आपण सोबत घेतलं आणि फार मेहनतीने, मी म्हणेन सोपं काम नाही आहे, मेहनतीने त्या ठिकाणी आव्हान स्वीकारून त्या ठिकाणी आपल्याला सत्ता आणता आली. हे तेलंगणाचं उदाहरण आहे. आपण म्हणाल तेलंगणाला बाकीची राज्य गेली आहेत, प्रश्न आहेत, मी काय नाकारत नाही. बाकी काही राज्य आले, तेलंगणा आलं, कर्नाटक आलं, मध्य प्रदेश गेलं, छत्तीसगड गेलं, राजस्थान गेलं, एकीकडे आलं आणि दुसरीकडे गेलं, असं झालेलं आहे. पण याही परिस्थितीमध्ये आजचे जे प्रश्न आहेत, माझी अपेक्षा होती, कारण मी या विषयावर मुद्दाम बोलतोय, काही विषयासंदर्भामध्ये काही स्पष्टता असली पाहिजे. तर महाविकास, पहिला विषय जो महाविकास आघाडी म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे आपण तिघही एकत्र येऊन ज्या जागा, कुठली जागा कोणाला अधिक सोयीची आहे, काही ठिकाणी काँग्रेसची स्थिती चांगली आहे, शिवसेनेची मदत झाली, राष्ट्रवादीची मदत झाली, ती जागा आपली निघते. काही ठिकाणी राष्ट्रवादीची परिस्थिती चांगली आहे, त्यांना म्हटलं आपण केलं, त्यांची जागा निघते. आणि काही ठिकाणी उद्धव ठाकरेंची परिस्थिती चांगली आहे, आपण सगळी मदत, त्यांची जागा निघते. म्हणजे ज्याचा तिथे स्कोर जास्त आहे तिथे ही जोड लावली तर महाराष्ट्रामध्ये तिघही मिळून आपण यश मिळू शकतो. हे त्यातलं गणित आहे. याचा अर्थ आपल्या लोकांना डावलतो असं भूमिका नाही आहे, पण काही नसल्यापेक्षा काहीतरी असणं हे सोयीचं आहे. आणि त्याकरता आपल्याला हे गठबंधन करण्याच्या बाबतीमध्ये धोरणात्मक निर्णय वरिष्ठ पातळीवर विचाराधीन आहे किंवा होतोय आपला. प्रकाश आंबेडकरांशी आम्ही बोललो, अजूनही बोलणं सुरू आहे. आणि आपल्या सर्वांच्या विशेषतः मराठवाड्यामधल्या एकंदरीत 8ही जागेमध्ये प्रश्न निर्माण झाले, त्याही बाबतीत आपण सर्व अनुभवी आहोत. मी स्वतः अनुभवी आहे, मला माहिती आहे काय कसं घडलंय सगळं काय. त्यामुळे या गठबंधनमध्ये वंचित विकास आघाडीला आणलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. आणि उद्या 30 तारखेलाच बैठक मुंबईमध्ये, आम्ही जाहीर निमंत्रण दिलं आहे त्यांना. आम्ही जाहीर निमंत्रण दिलं, लेखी पत्र नाना पटोलेंच्या सहीने आणि जयंत पाटलांच्या सहीने आणि संजय राऊत यांच्या सहीने जाहीर पत्र त्यांना आम्ही लेखी पाठवलं आहे. कुठे लपून ठेवलं ना. आमची भूमिका आहे की तुम्ही जर आलात तर यश आम्हाला 100% मिळण्यामध्ये खात्री मिळू शकते, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि त्या अनुषंगाने हा प्रयत्न हा सुरू आहे. त्यांनी प्रतिसाद दिला, त्यांचं काम आहे. मनापासून विनंती केली, त्याच्यावर कुठेही आमचा वेगळी भूमिका नाही आहे. आणि म्हणून आमची अपेक्षा आहे की प्रकाश आंबेडकरांनी साथ दिली तर मराठवाड्याने महाराष्ट्रामध्ये एक आमूलाग्र बदल, जी मताची फाटाफूट होते आणि फायदा तिसऱ्याला होतो, तो टाळायचा असेल तर निश्चितच आपल्याला त्यांना सोबत घ्यायची आमची इच्छा आहे. त्यांची इच्छा असली तर दुधात साखर पडेल. आणि म्हणून त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आज 2 विषय जे प्रामुख्याने निवडणुकीमध्ये तुम्हा सर्वांच्या मनामध्ये जी एकंदरीत चलबिचल आहे, राम मंदिरामुळे काय झालं, सगळीकडे चर्चा. परवा झालं 22 तारखेला राम मंदिरचं उद्घाटन झालं. एकीकडे राम मंदिरचा राजकीय फायदा सत्ताधारी पक्षाने उचलला. आणि म्हणून राम मंदिराचा परिणाम काय होणार, पहिल्यांदा आपल्याला स्पष्ट केलं पाहिजे. राम मंदिर आणि बाबरी मस्जिद हा विषय आता संपलेला आहे, कारण की सुप्रीम कोर्टाने त्या निर्णय घेतला. सुप्रीम वादास्पद विषय होता, वादच नाही.
पण वादास्पद मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर मला वाटतं देशाचा सर्वोच्च सुप्रीम कोर्टाने एक निर्णय घेतल्यानंतर मग तुम्हाला आम्हाला बोलण्याचा प्रश्न तिथे राहिलेला नाही आहे, हे स्पष्ट केलं पाहिजे. आता प्रश्न दुसरा आहे याच्यामध्ये की मग राम मंदिर सर्वांच्या मनामध्ये राम आहे, सर्वांच्या मनामध्ये राम आहे. मुस्लिम मंडळी मस्जिदीमध्ये जातात, पारशी लोक त्यांच्या त्या देवस्थानामध्ये जातात. प्रत्येकाला धर्म आहे, प्रत्येकाला जात आहे, प्रत्येकाला समाज आहे, प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने विचार मांडण्याची भूमिका आहे, मोकळीक आहे. परंतु रामाचा उपयोग जर विशिष्ट राजकीय पक्षांसाठी त्यांच्या कामाकरता जर रामाला निवडणुकीत उतरवण्याचं काम चालू असेल, हे ऑब्जेक्शनेबल आहे. आज रामाच्या उत्सवामध्ये निघाल्या मिरवणुका काँग्रेसची लोक गेली होती, म्हणजे बिलकुल जर काय हरकत नाही, आपण कुठल्या विरोधात कोणाला जात नाही आहे. परंतु आपल्याला बाजूला टाकून आम्ही फक्त रामाची सगळी जबाबदारी आमच्यावरच आहे, आम्ही आमचाच राम आहे, ही जी भूमिका कोणी घेत असेल तर मला त्याचं प्रत्युत्तर देण्याची वेळ आहे. आणि लोकांच्यामध्ये संभ्रम न ठेवता मला वाटतं या भूमिकेला अनुसरून आपल्याला स्पष्टपणे भूमिका घेतली पाहिजे. राम कुठला पक्षाचा नाही आहे, राम हा सर्वांचा आहे, प्रत्येकाचा आस्थेचा प्रश्न आहे, प्रत्येकाच्या भावनेचा प्रश्न आहे. आणि त्यासाठी राजकीय वापर रामाचा कोणी करू नये अशी भूमिका जर कोणी घेतली तर काय चुकीचं त्याच्यामध्ये. मला वाटतं म्हणून या बाबतीमध्ये स्पष्टता असली पाहिजे. याच्यामध्ये सगळे विषय महत्त्वाचे जरी असले तर राजकीयदृष्ट्या याचा वापर करणं निश्चितच देशामध्ये अधिक ध्रुवीकरण झालं पाहिजे, पोलरायझेशन झालं पाहिजे आणि त्याचा फायदा भाजपला झाला पाहिजे. अशा पद्धतीचं एक सिस्टमॅटिक प्लॅन जो आखला गेलेला आहे, त्या सिस्टमॅटिक प्लॅनला उत्तर दिल्याशिवाय पर्याय काय तुम्हाला, तर आम्ही कसं बोलायचं, का बोलायचं, अशाच जर विवंचनेमध्ये आपण राहिलो तर मला वाटतं की यातून नुकसान होईल आणि त्यासाठी आपल्याला निश्चित व्यवस्थितपणे भूमिका मांडण्याची गरज आहे. दुसरा विषय जो आहे मराठा आरक्षणाचा, आपली भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न जो आहे मराठा आरक्षणाला आपल्याला समर्थन आमचं आहे आणि मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. सत्तेमध्ये असताना सुद्धा मी हीच भूमिका होती, आज म्हणून नाही. सत्ता जेव्हा आपली होती पक्षामध्ये असताना, म्हणजे आपल्या सत्तेमध्ये असताना, गव्हर्नमेंटला आपल्या असताना भूमिका आपण घेतली होती आणि आजही तीच भूमिका आहे की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, धनगर आरक्षण मिळालं पाहिजे, मुस्लिम आरक्षण मिळालं पाहिजे. या आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात कुठली भूमिका वेगळी नाही आहे. आणि मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की जोपर्यंत 50% वर आरक्षणाची मर्यादा तुम्ही शिथिल करत नाही तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. स्पष्ट मी बोललो. मग तुम्हाला सुप्रीम कोर्टने जजमेंट दिलं आहे, इंदिरा साहनी प्रकरणामध्ये जजमेंट आहे की जो तुम्हाला आता सामाजिक जे आरक्षण आहे ते 50% वर कुठलं, आता महाराष्ट्रामध्ये एकूण 62% आरक्षण आहे आज. EWSचं बाजूला म्हणजे 52% आरक्षण समाज न्याय आहे आणि 10% वर जोडले EWS म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं, तर 62% रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये जे सुप्रीम कोर्टाच्या एकंदरीत निर्णयाचं उल्लंघन करून वर गेलेलं आहे. तर सुप्रीम कोर्टाने निर्णय स्टक डाऊन केला आणि सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की जोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये काही बदल करत नाही, सामाजिक परिस्थिती कशी मागासते सांगत नाही, प्रूव्ह करत नाही, तोपर्यंत तुम्हाला आरक्षण देता येणार नाही. सुप्रीम कोर्ट, आम्ही त्यावेळेस सभागृहात बोललोय, मी ऑन रेकॉर्ड आहे, मी जे बोललो तर रेकॉर्डवर आजही आहे की मी काय बोललेलो आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की काल तुम्ही घेतला निर्णय स्वागतार्ह आहे. काल मुख्यमंत्र्यांनी मी जाहीर बोललो की चांगली गोष्ट आहे, पण तुमचा प्रश्न पूर्ण सुटला का? कालचा निर्णय जो मुख्यमंत्र्यांनी घेतला तो त्याने पूर्ण प्रश्न सुटला का? मला वाटतं बऱ्याच लोकांना हा विषय कदाचित समजला आहे, काही कोणाला समज नसेल, मला मुद्दाम सांगायचा आहे. ज्या लोकांकडे कुणबी दाखले आहेत, ज्यांच्याकडे जुनं रेकॉर्डप्रमाणे ते कुणबी असल्याचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये, त्यांना दाखले मिळाले आणि दाखले मिळून त्यांना OBC सर्टिफिकेट मिळालं. आम्ही ही भूमिका घेतली होती की OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता, OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं गेलं पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. कुठे आम्ही त्यांच्या कुठे विरोध कोणा बोलतोय? पण महाराष्ट्रामध्ये OBC विरुद्ध मराठा असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय की नाही हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि गावागावात डोकं फोडायचा कार्यक्रम सुरू झाला आहे, त्या निमित्ताने वाद सुरू झाले, भांडणं सुरू झालेले आहेत. मला एवढंच सांगायचं मित्र हो, कालचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला की सगळ्या सोयऱ्यांच्या व्याख्येमध्ये जे कोण बसतील त्यांना सुद्धा द्या तुम्ही. ठीक आहे, ते ऑर्डिनन्सचा त्यांनी मसुदा दाखवला, ऑर्डिनन्स निघायचा आहे, अजून निघालेला नाही, ऑर्डिनन्स निघायचा आहे, कॅबिनेटचा निर्णय नाही, ऑर्डिनन्स निघायचा आहे. आनंदाची गोष्ट आहे. मी म्हटलं सुरुवात गोड झाली, म्हटलं सुरुवात गोड झाली पण शेवट पण तसाच गोड करा म्हटलं. मी सुरुवात चांगली झाली, शेवट पण तसाच गोड करा म्हटलं तुम्ही. कारण तुम्ही ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत त्यांना आरक्षण मिळणार आहे, त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना मिळणार आहे, पण ज्याच्याकडे काहीच नाही त्या सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका त्यातून आपली आहे. आणि त्या गैर काय आहे,
आपण ज्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे भूमिका घेतो, त्यावेळेस इतर जे त्याच्यात बसत नाही त्यांनाही मिळालं पाहिजे, एवढीच भूमिका आहे. म्हटलं आम्ही म्हटलं की सुरुवात चांगली झाली, शेवट गोड करा, हीच आमची भूमिका आम्ही व्यक्त केलेली आहे. आणि त्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे की हा आरक्षणाचा विषय, मला सांगा, गावोगावी त्या ठिकाणी बंदी घेण्याचं काम बऱ्याच ठिकाणी झालं आहे, बऱ्याच जिल्ह्यामध्ये झालं आहे, बऱ्याच गावात झालेलं आहे. परंतु ही सत्य बाजू ही कोणीतरी मांडता आली पाहिजे, भूमिका सांगता आली पाहिजे, स्पष्टता आणता आली पाहिजे. पण मग कसं बोलायचं, साहेब थांबा ना 20 तारखेपर्यंत, थांबा ना 25 तारखेपर्यंत, थांबा ना 30 तारखेपर्यंत, हा जो कार्यक्रम काही ठिकाणी आहे, मला वाटतं अशा पद्धतीने हे काम चालणार नाही. भूमिका स्पष्ट घेऊन, आपली भूमिका चुकीची आहे का, आपली भूमिका स्पष्टपणे ऑन रेकॉर्ड आहे, जाहीरपणे आपण आपले यूट्यूबवर विधानसभेच्या भाषणाचा मसुदा तुम्ही जर पाहिला तर स्पष्ट ही भूमिका पहिल्यापासून आजही तीच आहे की त्यांना अधिकार नसताना त्यांनी आरक्षण मागच्या वेळेस निवडणुकीतून जाहीर केलं होतं. आणि आजही जे म्हणतायत ही पूर्णपणे झालेलं नाही आहे, ही सुरुवात आहे. आमचं म्हणणं पूर्ण करून दाखवा आणि मग बाकीच्यांचा विचार करा, ओबीसींचा विचार करा, मुस्लिमचाही विचार करा, अन्य धनगर समाजाचा विचार करा. आणि जे आरक्षण आहे तुम्हाला मुद्दाम सांगायला हरकत नाही. आम्ही खुद्द पंतप्रधान मोदींना भेटलो दिल्लीमध्ये, मी, अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आम्ही तिघही भेटलो त्यांना. हा प्रश्न त्यांच्या आम्ही सांगितला की ह्या निर्णयावर तुम्ही निर्णय काहीतरी घेतला पाहिजे. जोपर्यंत केंद्र शासन ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही, केंद्र शासन जोपर्यंत कायद्यामध्ये बदल करत नाही, सभागृहामध्ये बिल आणून निर्णय घेत नाही, तोपर्यंत राज्य सरकार काही करू शकत नाही. ही जाहीर भूमिका आम्ही त्यांच्यासमोर मांडलेली आहे, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळे हे दोन्ही प्रश्न, आज मराठा समाजाचा विषय, राम मंदिराचा विषय, हे प्रश्न व्यवस्थितपणे मांडून आपल्याला आव्हानात्मक परिस्थितीत समोर गेलं पाहिजे. कारण की सामान्य मतदाराला बऱ्याचशा गोष्टी कधी समजतात, कधी समजत नाही, दिशाभूल केली जाते, अनेक पद्धतीने काही विचार व्यक्त केले जातात. आणि म्हणून मला वाटतं की ही सगळे विषय मुद्दाम आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडता आले पाहिजे. मला मुद्दाम याबरोबरच हे आता मगाशी नानाभाऊंनी आढावा घेतला, BLAचा आढावा घेतला. ठीक आहे की BLA असलेच पाहिजे, BLA असले पाहिजे, BLA ट्रेनिंग दिलं पाहिजे. तालुका पातळीवर, गाव पातळीवर जे आपले बूथ एजंट्स आहेत त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे. आपल्याला फक्त BLAचं काय काम हेच माहीत नाही बऱ्याच लोकांना. BLA कशाला नियुक्त करायचे आणि BLAने काय काम करायचं आणि बूथला काय जाऊन करायचं हेच लोकांना. BLA नियुक्त केले का, केले, नेमकं पुढं काय. आमचं म्हणणं एवढंच की ज्यांना BLAचं काम दिलेलं आहे त्या BLAला ते बूथ सांभाळायचं आहे, त्या BLAची ट्रेनिंग करण्याचं काम आहे. त्यांनी जाऊन गावामध्ये बूथ कमिटी जी केली आहे त्या बूथ कमिटी जाऊन काम त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे. मतदान होईपर्यंत थांबायचं आहे आणि शेवटचं मतदान झाल्यावर सुद्धा फॉर्म भरून घेतला पाहिजे. मतपेटीमध्ये पडलेली मतं आणि मोजताना निघालेली मतं ही टॅली झाली पाहिजेत. हे शेवटपर्यंत काम BLAने केलं पाहिजे. हा मॅनेजमेंटचा भाग आहे, हा काही राजकीय भाग नाही, मॅनेजमेंटचा भाग आहे. निवडणुकीमध्ये या गोष्टी नाही केल्या तर निवडणुकीत काही होऊ शकतं, हे तुम्हाला मला वेळेने सांगायची गरज नाही आहे. आजच्या काळात तर काही घडू शकतं. आणि त्यामुळे हा BLAचा विषय हा गांभीर्याने घेतला नाही. ताई मला मगाशी सांगत होत्या रजनीताई की आता काही जिल्ह्यामध्ये तर भाजपवाले पोचलेत आणि गावोगावी कार्यक्रम सुरू झाला आहे, म्हणजे पुढचा बराचसा कार्यक्रम आताच सुरू झाला आहे त्या ठिकाणी. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे की आता वेळ न दवडता, आता राहिलेच किती राहिलेच 15 महिना दिवस वाटतं, या फेब्रुवारीच्या महिना पार्लमेंटचं सेशन संपलं की आचारसंहिता लागून जाईल असं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे वेळ न दवडता आपल्याला या सगळ्या गोष्टी निश्चितच विचार करून करावा लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत. आज सगळ्यात जास्त आत्महत्या मराठवाड्यात, महाराष्ट्रात आहेतच, पण सगळ्यात जास्त आत्महत्या आज मराठवाड्यात आहे. कोण बोलतं त्याच्यावर? कोणीच बोलत नाही. कोणी म्हणजे सरकार म्हणून आपण तर बोलतोच आहे, पण ज्या सरकारची जबाबदारी आहे ते सरकार आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर बोलतंय का? पीक विम्याच्या बाबतीत बोलतंय का? पैसे मिळाले की कोणी विचारतं का? काहीच नाही आहे. हा खरा ज्वलंत प्रश्न. म्हणजे आपला सगळा टोन जो आहे, आपण सगळं जी आपली एकंदरीत जी भूमिका आहे ही इथे आरक्षण, इथे मंदिर मस्जिद आणि हे बाकीच्या विषयावर कार्यक्रम सुरू आहे. मूळ विषयावर कोण लक्ष देत आहे का? कोणी बोलतंय का? बेरोजगारीचा प्रश्न सगळ्यात मोठा प्रश्न आपण पाहतोय की बेरोजगारीचा प्रश्न सगळ्यात मोठा प्रश्न असताना त्या रोजगार किती लोकांना मिळाला, रोजगाराची काय परिस्थिती आहे, रोजगार निर्माण झाला का, हे मूळ प्रश्न जे आहेत, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आणि महागाई, हे 3 विषय जे वारंवार ते सातत्याने लोकांना भेडसावणारे आहेत, त्याच्यावर जर फोकस नाही केला तर मला वाटतं की हा सगळा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. जिथे आपण लक्ष फोकस करून त्याच्यावर आपली भूमिका मांडली तर मला वाटतं बाकीचे विषय महत्त्वाचे आहेत, पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचे हे विषय आहेत की जे सामान्य माणसाशी निगडीत आहेत आणि सामान्य माणसाला यातून खऱ्या अर्थाने घर रोजीरोटी चालण्याचे विषय जे आहेत ते ह्याच्याशी निगडीत आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून मित्र, महिला आरक्षणाचा विषय, 33% आरक्षण तुम्ही पार्लमेंटमध्ये विशेष अधिवेशन म्हणून दिलं म्हणजे काय, 2029ला लागू होणार. म्हणजे ताटामध्ये पुरणपोळी वाढली
आणि म्हणाले की 5 वर्ष खाऊ नको, नंतर 2029ला खा तुम्ही. म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती आहे. आरक्षण तर दिलं, पण लागू केव्हा होणार, तर 2029 लागू होणार. म्हणजे हे नेमकं काय चाललं आहे? म्हणजे गाजर दाखवायचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम महिलांच्या बाबतीमध्ये जे दिसतं आपल्याला, तो मला मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करा. अधिक वेळ मी घेणार नाही, कारण की चैनिताला साहेबांना पुढे जायचं असल्यामुळे अधिक वेळ मी घेत नाही. पण तुम्हाला मुद्दाम सांगायचं, आजची या बैठकीतून निश्चितच आपल्या सर्वांशी भेटण्याचा योग आला, त्यातून बरेचसे विषय समोर आलेले आहेत. पण माझी भूमिका या ठिकाणी कार्यकर्ते या नात्याने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे योग्य वाटतं ते स्वीकारा, नाही विसरलं सोडून द्या. त्या ठिकाणी आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अशोकरावजी.